नामांतरानंतर आता विकासाचा ॲक्शन प्लॅन. भव्य पुतळा ते नशामुक्ती केंद्र. निखिल वारेंचे ऐतिहासिक पाऊल. अहिल्यानगर शहराच्या नामांतरानंतर भाजप नगरसेवक निखिल वारे यांनी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. यासोबतच त्यांनी एकल महिलांसाठी निवारागृह, व्यसनाधीन तरुणांसाठी नशामुक्ती केंद्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ई-लायब्ररी आणि ज्येष्ठांसाठी अद्ययावत वृद्धाश्रम महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन आयुक्त यशवंत डांगे आणि सभापती सुभाष लोंढे यांना देण्यात आले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नगर महानगरपालिकेच्या इसवी सन 2026-27 आज बजेट मंजूर झालं. हे बजेट मंजूर होत असताना आम्ही प्रामुख्यानं 5 मागण्या या बजेटमध्ये केलेल्या आहेत. याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली मागणी अशी आहे की अहमदनगर शहराचं अहिल्यानगर शहर ज्यावेळेस नाव झालं निश्चितपणे ज्या अहिल्यादेवींच्या नावाला अनुसरून आपल्या शहराचं नाव झालंय त्या अहिल्यादेवी होळकरांचा मोठा पूर्णाकृती पुतळा हा अहिल्यानगरमध्ये व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे. नाशिक शहराच्या धर्तीवर जसा नाशिकमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवलेला आहे तसाच पत्रकार चौकामध्ये जिथं सध्या शहर वाहतूक शाखेचं कार्यालय आहे या ठिकाणी ते कार्यालय हलवून त्या ठिकाणी जिल्हा आरोग्य म्हणजे जिल्हा आपलं अहिल्यानगरचं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल असेल, महानगरपालिका असेल, यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यादेवींचा मोठा पुतळा पत्रकार चौक येथे करावा अशी प्राथमिक मागणी आम्ही केलेली आहे. की संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो की सध्या तरुणांचं नशेच्या आहारी जाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यामध्ये मग ड्रग्ज असेल, म्हणजे दुसरे मादक द्रव्य असतील किंवा दारू असेल, अशा माध्यमातून देशातील तरुण पिढी बर्बाद होत आहे. त्याचा जो आहे ते नगर शहरापर्यंत देखील ते सर्व आलेलं आहे. अहिल्यानगर शहरात देखील मागच्या काही महिन्यांमध्ये अशा घटना घडलेल्या की नशेच्या आधारे जाऊन मुलांनी आईचा खून केलाय, वृद्धाचा खून केलाय किंवा मुलं ड्रग्सच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या गैरकृत्य करत आहेत. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने पिंपळगाव माळवी येथे एक नशामुक्ती केंद्र उभारावं, जेणेकरून राज्याला एक आदर्श होईल की अहिल्यानगर महानगरपालिका हे तरुणांना याच्यातून म्हणजे नशेच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी एक मदत होईल. जसं पुणतांब्याला या ठिकाणी सेंटर आहे, ते पुणतांब्याच्या सेंटरमध्ये जे काही समजा पॅरालिसिस झालेले लोक आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट होती, तसंच नगरमध्ये जे नशेच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना बाहेर करण्यासाठी एक नशामुक्ती केंद्र, तसंच अहिल्यानगर शहरामध्ये या संपूर्ण नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी देखील बजेटमध्ये तरतूद करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, ज्या सुमारे 11,000 एकल महिला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये प्रामुख्याने अडचण अशी असते की त्यांना ज्यावेळेस एकट्या राहायचं वेळ येते त्यावेळेस त्यांना राहण्यासाठी अडचणी तयार होतात. त्या ठिकाणी त्यांना सेफ वाटत नाही. तसे त्यांच्या मुलांची देखील सांभाळण्याची व्यवस्था नसते. त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मुलांना कुठे ठेवायचे हे प्रश्न तयार होतात. त्यामुळं आम्ही एकल महिलांकरता वसतिगृहाची तसंच त्यांच्या मुलांकरता त्या ठिकाणी बाल संस्कार केंद्र उभारावं महानगरपालिकेने अशी मागणी देखील आज आम्ही केलेली आहे. असं परिस्थिती आहे की जी जीवन पद्धती बदलते आहे. पूर्वीच्या काळी 3-4 मुलं असायचे, 2 मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेली तर एखादा मुलगा आई वडिलांजवळ सांभाळून त्या ठिकाणी सांभाळ करायचा. परंतु सध्या स्थितीमध्ये बदलत्या जीवन पद्धतीनुसार अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत परंतु त्यांच्याकडं मुलांना नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावं लागल्यामुळे लक्ष देण्यासाठी कुणी नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणं वृद्धाश्रम करण्याची देखील मागणी आम्ही मनपाला केलेली आहे की जेणेकरून या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आपण अहिल्यानगर मधील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, जे निराधार ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची चांगली सुविधा आपण करू शकू. तसंच अहिल्यानगर शहरामध्ये 5वा मुद्दा आमचा असा आहे की जे मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तर त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक ई-लायब्ररी असली पाहिजे जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी मदत होईल. चांगलीतले चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण होतील आणि अहिल्यानगर शहराचं नाव त्या ठिकाणी मोठ्या देश पातळीवर जाण्यास मदत होईल.